नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये कटवर्क साडीवर आहे, त्याच्यावरती बटरफ्लाय आहेत. तर ह्या साडीवरती 3 बटरफ्लाय आहेत. तर हे 3 बटरफ्लाय आपल्याला कट करून सुद्धा लावू शकतो आपण मशीनवरती. आणि त्याचबरोबर दुसरी पद्धत आहे, तर ती बघा मी व्यवस्थित अशी तुम्हाला कट करून प्रॉपर असे चिटकवून कसे चिटकवायचे तर दाखवणार आहे. तुम्ही कपड्यासहित सुद्धा फोल्ड करून शिलाई वगैरे मारू शकता, पण हे स्टोन आहेत ना, मग ते आपल्या शिलाई मशीनची सुई असते ना, ती तुटली जाते, खराब होते. त्यापेक्षा मी जो काही गम वापरणार आहे तर तो कोणता वापरणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला कैचीने कट तुम्हाला जमत असेल तर कट करू शकता. व्यवस्थित त्याचा आकार देता आला पाहिजे. आणि नसेल तर या पद्धतीने अगरबत्ती घ्यायची पेटवून आणि त्या अगरबत्तीच्या साहाय्याने आपल्याला जसा वर्क आहे ना त्याच्या फक्त वर्कने फक्त अगरबत्ती फिरवायची, आपोआप ते कपडा कट होतो, म्हणजे साईडला निघून जातो आणि छान असा आपला व्यवस्थित प्रॉपर असा फिनिशिंगमध्ये हा जो काही बटरफ्लायचं वर्क आहे ते बटरफ्लाय व्यवस्थित असं निघतं. तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे कमेंट करून नक्की सांगा मला. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कटिंग करता हे सुद्धा सांगा. तर ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा. कारण काय होतं, आत्ता सध्या मार्केटमध्ये अशा ट्रेंडिंग नवीन साड्या आलेल्या आहेत. तुम्हाला माहीतच अशा लेसेस आहेत ना, खूप सुंदर सुंदर लेस लावून अशा साड्या आलेल्या आहेत. आणि ह्याचं कापड आहे ना एकदम सिल्क, असं ट्रेंडिंग साडी आहे ना तसं एकदम सिल्क साडीचं हे कापड आहे. तर एकदम नाजूक कापड आहे, व्यवस्थित असं तुम्ही सुद्धा एकदम बघा एकदम प्रॉपर असा त्याचा फिनिशिंग सहित लुक आला पाहिजे, त्यासाठी मी या पद्धतीने काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला बघा मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवते. तिन्हीसुद्धा बटरफ्लाय व्यवस्थित मी कट करून किंवा असं अगरबत्तीच्या साहाय्याने मी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहेत. आणि ती नंतर मी ब्लाऊजला दोन्ही बाही आहेत ना, आपल्या दोन्ही स्लीव आहेत ना त्याच्यावरही चिटकवायचे. आणि त्याचबरोबर बॅक जो काही बॅक पार्ट असतो ना पाठीमागचा, गळ्याच्या पाठीमागे खालची जी पट्टी असते ना ती ते चिपकवायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता डिझाईनचा वगैरे. तर मी ह्याला पुढचा आणि मागचा दोन्ही साईडला चौकोनी गळा ठेवलेला आहे. कारण ह्याला म्हणजे कपडा खूपच असा एकदम नाजूक आहे ना, त्याच्यावरती जास्त डिझाईन करता आली नसते, म्हणून मी जास्त डिझाईन केलेली नाही. फक्त चौकोनी गळा आखून त्याच्यावरती पायपिंग लेस लावलेली आहे. आपली व्हाईट पायपिंग असते ना, ती पायपिंग लेस लावून सुंदर असा ब्लाऊज तयार केलेला. तुम्हाला जर बटरफ्लाय डिझाईन करता येत असेल तर नक्की करू शकता. तर त्याला थोडंसं वेळ लागतो. तर मला हा म्हणजे बटरफ्लाय करायचा होता, पण कापड खूप नाजूक असल्यामुळे मी जास्त म्हणजे वेळ पण गेला असता आणि व्यवस्थित लवकर तयार झाला नसता ब्लाऊज, म्हणून मी सिंपल असा चौकोनी गळा ठेवलेला आहे. आणि हे बघा तिन्ही बटरफ्लाय आहेत ना एकदम प्रॉपर असे फिनिशिंगमध्ये मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवते हे कसे लावायचे ते. हे बघा बटरफ्लायमध्ये दोन्ही साईडला थोडे थोडे स्टोन आहेत बघा. या पद्धतीने आपल्याला असं दोन्ही बाही आणि पाठीमागचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला हे बटरफ्लाय चिपकवायचे आहेत. तर तुम्हाला ही पद्धत जर माहिती नसेल, नवीन असतील ना टेलर मैत्रीण, तर त्यांना माहीत नसेल तर नक्कीच ही माझी जी नवीन ट्रिक्स आहेत ना ती नक्कीच त्यांच्यासोबत शेअर करा. आणि बघा मी आता चिपकवून तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की मी चौकोनी गळा तयार केलेला आहे. अशा पद्धतीने मी चौकोनी गळ्यावरती बटरफ्लाय कसं चिपकवायचं ते थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. चौकोनी गळ्याचा मध्य काढायचा, त्या मध्यावरती आपलं बटरफ्लाय व्यवस्थित असं जो काही मधला सेंटर आहे ना तिथे बसलं पाहिजे. या पद्धतीने माप घेऊन आपण खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर ठेवून बघायचं व्यवस्थित आहे का. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला चिपकवायचं आहे. तर चिपकवताना आपल्याकडे गम आहे ना बघा, हा आरीवर्कसाठी वापरलेला गम आहे. हा गम ना व्यवस्थित म्हणजे आपण एकदा चिपकवलं ना तर छान बसतं आणि लवकर खराब होत नाही, किंवा आपले जे स्टोन आहे वर्क ते लवकर निघत नाही. त्यासाठी हा गम कोणत्याही आपल्या जे आरीवर्कचे सामान भेटतं किंवा टेलरिंगचे मटेरियल भेटतं ना तिथे हा नक्कीच भेटतो. तर हा वर्क आहे याचं तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. तर हा बघा मी व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे. पसरून घ्यायचा, आपलं जे बटरफ्लाय आहे ना त्याच्यावरतीच लावून घ्यायचं गम. आणि आपल्याला एकदम हळूवारपणे हे जे बटरफ्लाय आहे ना ते चिपकून घ्यायचं आहे. पहा या पद्धतीने लावून घ्यायचं. आणि खूप म्हणजे हा गम आहे ना आपल्या हाताला चिपकू शकतो लगेच, त्यामुळं थोडं सावकाश पण हे काम करावं लागतं आपल्याला. पाहू शकता मी एक बटरफ्लाय तुम्हाला चिपकून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं चिपकवायचं. तर प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी आपण या पद्धतीने हे जी बटरफ्लायची डिझाईन आहे ना ती या पद्धतीने चिपकून तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण नवीन मैत्रिणी असतात ना त्यांना लवकर लक्षात येत नाही की अशी जर साडी आली आपल्याकडे, ब्लाऊज आला, तर ते कसं शिवायचं किंवा कोणत्या प्रकारे आपण फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला देऊ शकतो हे या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहू शकता खूप सुंदर असं बटरफ्लायचं डिझाईन आपल्या बॅक पार्टला दिसत आहे.
छान पद्धतीने आपण चिपकवलं, त्यामुळे व्यवस्थित असा सुंदर लुक आलेला आहे आपल्या बॅक पार्टला. तर ही जी पट्टी आहे ना साईडची, ती सुद्धा मी चिपकवून घेते. आणि उरलेल्या 2 पट्ट्या आहेत ना आपल्या, त्या आपल्याला दंडा म्हणजे बाहीचा जो दंड आहे ना त्याचा सेंटरला बरोबर आले पाहिजे, या पद्धतीने आपल्याला चिपकवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, तर दंडाच्या इथं चिपकवताना, हाताच्या बाहीच्या इथे चिपकवताना आपल्याला तिथे सुद्धा शोल्डरपासून एक रेष ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला मध्य सापडतो आपल्या हाताचा. आणि तिथे बरोबर बघा या पद्धतीने तुम्ही स्लीव जोडायच्या अगोदर सुद्धा चिपकू शकता आणि नंतर सुद्धा तुमच्या आवडीनुसार. आता मी सगळा ब्लाऊज तयार केल्यानंतर हे चिपकवून घेणार आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या पद्धतीने मी याला सुद्धा आपला हा जो गम आहे ना, तो हा गम व्यवस्थित असा लावून घेते आणि व्यवस्थित असं मी जे काय बटरफ्लाय आहे ते आपल्या हातावरती अशा पद्धतीने हा गम खूप उपयुक्त आहे. तुम्ही जर आरीवर्क किंवा असे जर कटवर्कचे ब्लाऊज शिवत असाल ना, तर हा गम नक्कीच यूज करा. याचा छान असा रिझल्ट आहे. अजिबात आपण धुतल्यानंतर सुद्धा हे स्टोन वगैरे किंवा बटरफ्लाय निघणार नाही, एवढा छान असा हा गम आहे. याला चिकट खूप आहे, तर नक्कीच हा गम तुम्ही यूज करा. आणि नंतर बघा तुम्हाला मी सगळ्यात शेवटी फायनली आपल्या ब्लाऊजचा लुक दाखवते. खूप सुंदर असा लुक आलेला आहे, एकदम परफेक्ट. दोन्ही बाहीवरती आणि पाठीमागच्या साईडला खूप सुंदर असा बटरफ्लाय लागलेला आहे. तर बघा ही पद्धत माझी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. तर पहा खूप सुंदर असं दिसत आहे आपला ब्लाऊज डिझाईन. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा हा गम आणि नंतर मला नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं. तर ही डिझाईन बघा छान अशी दिसत आहे आपल्या ब्लाऊजला. या पद्धतीने मी छान असा कटवर्क ब्लाऊज तयार केलेला आहे बटरफ्लायचं. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.